बदलापूर शहरामध्ये तोडक कारवाई करण्यात आली आणि या कारवाई दरम्यान अनेक जे फर्निचरची दुकानं होती त्याच्यावरती ही कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा हातोडा पडला। त्यानंतर काही फर्निचर दुकानांनी स्वस्तामध्ये आपलं फर्निचर विकलं आणि ते फर्निचर खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बदलापूरच्या लोकांची गर्दी झाली। परंतु आता जर आपण पाहिलं तर याच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपल्या फर्निचरचा भाव वाढवलेला आहे। आताची काय परिस्थिती आहे, कोणत्या दुकानामध्ये फर्निचर स्वस्त मिळतंय आणि कशा प्रकारे त्यांनी भाव वाढवल्यामुळे लोकांना त्याचा परिणाम भोगावा लागतोय किंवा बाकीच्या व्यापाऱ्यांना कशा प्रकारे त्याचा त्रास झालेला आहे याचीच आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। सध्या बदलापूर अंबरनाथ मुख्य रस्त्यावर असणाऱ्या या वुड सिटी फर्निचरच्या दुकानात आपण आहोत आणि येथेही आपल्याला काही प्रमाणात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते आणि कशा प्रकारे ही अफवा पसरल्याच्या नंतर फर्निचर खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झालेली, परंतु ऍक्च्युअल मार्केटमध्ये काय किंमत आहे आणि कशा प्रकारे लोकांना कोठे परवडणाऱ्या दरामध्ये फर्निचर मिळतं याचा संपूर्ण आपण आढावा घेणार आहोत। मराठी उद्योजक सुदाम घुगे आपल्यासोबत जोडलेत, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत। सर, कुठेतरी अफवा पसरलेली शहरात स्वस्त फर्निचर मिळते, लोक भरपूर इथे तिथे जात होते कारण की ज्या दिवशी तुटलं त्या दिवशी काहीतरी प्रमाणात स्वस्तात मिळालं, परंतु त्याच्यानंतर आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात त्या व्यापाऱ्यांनी काहीचा काय भाव वाढवलेला आहे। आपल्या इथे कशा प्रकारे विक्री सुरू आहे? माझ्या इथं जुने रेट आहेत त्यापेक्षाही कमी केलेला आहे, कारण मार्केटमध्ये जे अफवा उचललेली की स्वस्तात आहे ते दुकानं काय करतात, विकून बंद करून पळणार आहे। तसं माझं दुकान इथेच राहणार आहे, परंतु त्यांच्यापेक्षा कमी प्राइसमध्ये तुम्हाला फर्निचर मिळणार आहे। आणि राहिलं ऑफरचं, ऑफर ही माझ्याकडे नेहमीपेक्षा यंदा जरा वेगळी आहे, म्हणजे 10,000 मध्ये आपण सोफा सांगितलेला आहे आणि पूर्ण सेटचा पण भाव वेगळा आहे। तर ग्राहकांनी यावं, इथं बघावं, समक्ष बघून खात्री करावी। कधी कधी काय होतं, कस्टमर फक्त ऑनलाईन बघतात, चुकीची एखादी कमेंट टाकतात, तर मित्र तुमच्या चुकीच्या कमेंटमुळे आमच्या बिझनेसवर थोडाही भरपूर फरक पडू शकतो। चुकीची कमेंट करू नका कुठल्याही प्रकारे। तुम्हाला माझी क्वालिटी बघायची असेल, माझ्याबद्दल माल बघायचा असेल, माझा माल बघायचा असेल तर शॉपमध्ये एकदा नक्की व्हिजिट करा आणि माल बघून जर माझी ऑफर जेन्युइन नसेल तर त्यावर 100% चुकीची कमेंट करा। चुकीचं तर आपण शब्द बोला, परंतु बघितल्याशिवाय, खात्री केल्याशिवाय चुकीचं बोलू नका। आणि राहिलं ते मार्केटमध्ये ते जुन्याला नवीन करून विकत होते, इथं टोटली फ्रेश मटेरियल। आता तुम्ही जर बघितलं, किती किंमत आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्या। 10,000 रुपयापासून आपण सोफा दाखवलेला आहे, 10,000 रुपयापासून सोफा दाखवलेला। आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात जिथून केली तो सोफा 10,000 रुपयाला होता। त्यानंतर आतमध्ये पण देखील बऱ्यापैकी आपल्याकडे मटेरियल आहे, गोदरेज प्रोडक्ट आहे, आपल्याकडे गोदरेज प्रोडक्ट आहे। आता हे जर तुम्ही बघित असाल तर हे गोदरेजचं प्रोडक्ट आहे। आता मार्केटमध्ये ते जे इतर दुकानदार आहे ते गोदरेजचे प्रोडक्ट विकणार आहे का? गोदरेजची एजन्सी घेण्यासाठी आपण देखील, व्यापारी देखील जेन्युइन पाहिजे, प्रॉपर शॉप पाहिजे। आता ही शॉप माझी प्रॉपर आहे आणि अनेक वर्षांपासून इथं असल्यामुळे ग्राहकांचा माझ्यावर विश्वास आहे। आणि आता तुम्ही जर हा सोफा बघितला तर हा सोफा ग्रीन कलरचा जो आता आपल्याला दिसतोय, हा मी चॅलेंज करतो, माझ्यापेक्षा स्वस्त कोणी देणार नाही। आता यामध्ये जे आपण फोम टाकलेले आहे, यामध्ये जनरली फोम हिटलॉन नाहीये। मार्केटमध्ये तुम्ही सोफा, कोणी जर व्यापारी बोलला मी फाडून दाखवतो तर चॅलेंज आहे, त्याच्यामध्ये 100% हिटलॉन निघाल। मी माझा सोफा फाडून दाखवतो, हिटलॉन निघालं तर घ्यायचा नाही, परंतु प्रॉपर फोम असेल, प्रॉपर क्वालिटी असेल, माझी किंमत मला देऊन फक्त सोफा घेऊन जावा। त्यानंतर आतमध्ये देखील सर तुम्ही बघू शकता, आता हे प्रीमियम मॉडेल आहे सर्व। आता हे मार्केटमध्ये जर तुम्ही घ्यायला गेलात, तर याची 22,000 25,000 प्राइस सांगता। माझ्याकडे 22-25 मोजायची गरज नाही, 10,000 आणि 12,500 जी मी ऑफर दिलेली आहे तेवढेच मला पैसे द्या। मी ती ऑफर का देतो, तर माझी गोडाऊन होती, माझी फॅक्टरी होती, मला देखील नोटीस आली, परंतु मी विचार केला की एवढा माल आपण फेकण्यापेक्षा, एवढं नुकसान करण्यापेक्षा का आपण त्या मालाला लोकांमध्ये विकून टाकू आपण, आपल्याला त्याचा बेनिफिट होईल, आपला पैसा सरळ होईल आणि आपले जे कारागीर आहे त्यांना रोजगार मिळेल। जोपर्यंत माझी फॅक्टरी दुसऱ्या ठिकाणी सेटअप मी करून ठेवला आणि मला नोव्हेंबरमध्ये आमच्या नोटीसी वाटल्या होत्या आणि आम्ही नोव्हेंबरमध्ये सावध झालो होतो। परंतु माझी ऑफर जी आहे जेन्युइन आहे आणि मी माणूस पण जेन्युइन आहे, शॉप पण जेन्युइन आहे। इथे तुम्हाला गॅरंटी वॉरंटीसाठी पाय झिजवावे लागणार नाही, 100% तुम्ही या, खात्री करा। खात्री केल्याशिवाय माझा माल परचेस करू नका। माझ्यासोबत तुम्ही ग्राहक आहे, आता ग्राहकाने काही तर माल घेता, तुम्ही विचारू शकता त्यांना पण कशी वाटली ऑफर। दादा, इथे तुम्ही आलात, काय कसं वाटलं इथे आल्याच्या नंतर? नाही, खूप स्वस्त दरात आहे आणि बाहेरच्या पेक्षा खूप स्वस्त दरात मला तर वाटलं आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे। क्वालिटी मेन, सगळं क्वालिटीवर सगळा इश्यू असतो। क्वालिटी पण व्यवस्थित आहे, आम्ही बसून वगैरे बघितलं तर बाहेर जसे आपण बघतो जे रेट्स असतात त्याच्यापेक्षा काफी माफक दरामध्ये आहे। नक्कीच आपण पाहिलं की बाहेर जे रेट असतात त्याच्यापेक्षा खूप माफक दरामध्ये इथे विक्री केली जाते असं
ग्राहकांकडून सांगतात. सर इथे आलात, काय वस्तू आवडल्या का तुम्हाला, काय खरेदी हा, केली? उत्कृष्ट माल आहे, विश्वासाचा माल आहे आणि इथे क्वालिटी आणि किंमत दोन्हीचं व्यवस्थित नियोजन आहे. त्यामुळे मालाची खात्री असते आणि एवढ्या किमतीत कुठे कमी मिळणार नाही. चांगल्या दर्जाचा माल. नक्कीच आपण बघू शकतो चांगल्या दर्जाचा माल या ठिकाणी विक्री केला जातो. सुदाम सर, आणखीनही भरपूर प्रोडक्ट या ठिकाणी पाहायला मिळतात, त्याविषयी काय सांगाल? वुडन सोफा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वुडन सोफा कुठं कस्टमाइज नाहीये. मी पहिला असा दुकानदार जो वुडन सोफ्यामध्ये कस्टमाइज देतोय. आता कस्टमर वुडन सोफ्यात काय कस्टमाइज, डिझाईन तर ते रेग्युलरच आहे माझ्याकडे. त्यामध्ये 10 ते 12 डिझाईन आहे. त्यानंतर जी गादी असते वर, गादीमध्ये आपण कलर ऑप्शन ठेवलेले आहे. हे प्रत्येकी एक सोफ्याची डिझाईन आहे. असे माझ्याकडे 14 मॉडेल आहे. याची साधारण किंमत किती असणार आहे? आता याची सर मी ऑनलाईन शेअर करत नाहीये, कारण इतर माझे जे कॉम्पिटिटर आहे बरं. ते जुन्या मालाला नवीन करून विकताय. बरं. आणि कस्टमर काय करतं, पॉलिश बघून फक्त वर चमक बघून माल घेतं, पण आत माल काय ते बघत नाही. मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कस्टमरला चॅलेंज करतो, जर सोफा तुम्ही कानस आणून घसला आणि हा सोफा जर सागवान नसेल तर सोफा फ्री ऑफ कॉस्ट घेऊन जायचा. पण सागवान असेल तर माझी मात्र जी काय एमआरपी आहे, जी काय माझी प्राइस आहे तेवढीच मला द्या. मी काय एक्स्ट्रा त्यातून घेणार नाही. परंतु सागवान निघाला नाही तर मी फ्री ऑफ कॉस्ट देईन तुम्हाला. नक्की. टेबलही खूप सुंदर सुंदर आहेत, कम्प्युटरचाही टेबल आहे, चेअर्सही खूप सुंदर सुंदर आहेत, त्याविषयी काय सांगाल सर? सर मी कलेक्शनमध्ये म्हणजे तुमच्या घराला वस्तू शोभेल अशा वस्तू मी माझ्याकडे आणलेल्या आहे. आता सकाळ म्हणजे काल सायंकाळपासून सेल आहे, अनेक वस्तू आपल्या सेल झालेल्या आहे. परंतु मी चॅलेंज करतो की मी तुमच्या घराला सजवल्याशिवाय गप्प बसणार नाही. अशी ऑफर आणि अशी वस्तू तुमच्यासाठी मी आणलेली आहे. नक्कीच आपण बघितलं, खूप सुंदर सुंदर असे हे संपूर्ण प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे सर ईएमआयची सुविधा उपलब्ध आहे, कारण की सगळ्यांना रेट ऑफ 0% रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे कोणालाची जर बजेट बसत नसेल तर आपल्याकडे 0% इंटरेस्टमध्ये फायनान्स आहे. 0% डाऊन पेमेंट, कुठल्याही प्रकारचं डाऊन पेमेंट करू नका, कुठल्याही प्रकारचं व्याजदर देऊ नका. अगदी माफक, म्हणजे तुम्हाला कुठल्याही म्हणजे कुठला रेट ऑफ इंटरेस्टच नाहीये माझ्याकडे. मी तुम्हाला इझी ईएमआय करून देईल. आणि आजकाल काही लोकांची बघा, नोकरीचं बदलापूर शहरामध्ये नोकरदार वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण त्यांची काळजी घेऊन आपण बजाज फायनान्स अवेलेबल केलेलं आहे, ॲक्सिस फायनान्स आहे, त्यानंतर आयसीआयसीआयचं आहे, एचडीएफसीचं आहे. क्रेडिट कार्ड तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे क्रेडिट कार्ड्स माझ्याकडेच मी ॲक्सेप्ट करतो. डेबिट कार्डवर सुद्धा आपल्याकडे ईएमआय आहे. कस्टमरने याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी बदलापूर शहरामध्ये यायचं आहे, कारण अशी ऑफर तुम्हाला जेन्युइन कोणी देणार नाही. बजाज फायनान्स, गोदरेज, नीलकमल, सेलो, किसान एवढ्या ब्रँडेड सोबत माझी पार्टनरशिप आहे. कारण मी माझं शॉप जर प्रॉपर नसतं तर मार्केटमध्ये मला एवढ्या कंपन्यांनी सोबत घेतलं नसतं. एकदम आपल्याकडे चोख वस्तू आहे. 24 कॅरेट सोना खरेदी करायला असं तुम्हाला अनुभवेल. नक्कीच आपण बघितलं, वूड सिटी या शॉपमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी झालेली आहे. अगदी माफक दरामध्ये, परवडणाऱ्या दरामध्ये यांच्या माध्यमातून या ठिकाणी फर्निचरची जी आहे ती विक्री केली जाते आणि ग्राहकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. कुठेतरी ज्या दिवशी तोडक कारवाई झाली त्याच्यानंतर फर्निचर आपण जर पाहिलं तर स्वस्त मिळत होतं, परंतु त्याच्यानंतर ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं. मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी झाल्याच्या नंतर लोकांनी रेट जो आहे तो प्रचंड वाढवला आणि सुंदर सुंदर मंदिरही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. स्वामींचं सुंदर असं मंदिर आपण जर पाहिलं तर समोर आपल्याला पाहायला मिळते आणि खूप लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण स्टार्ट आहे आपल्याकडे. मंदिरांची किंमत किती असणार आपण जाणून घेऊया. मंदिर आपल्याकडे 500 रुपयापासून स्टार्ट आहे. 500 रुपयापासून स्टार्ट आहे, तर तुम्ही कस्टमाइज कराल त्याप्रमाणे किंमत ठरेल. आता तुम्ही म्हणाल की 500 रुपयात मोठं मंदिर देणार आहे का? साहजिकची गोष्ट आहे, 500 रुपयात छोटं मंदिर येणार आहे. जशी तुम्ही किंमत द्याल तसा तसा माल मी तुम्हाला स्वामींचं सांगणार. सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं, त्याची किंमत किती असणार? सर मी प्राइस शेअर करत नाही, कारण माझे कॉम्पिटिटर काय करतात, जुन्याला नवं करायचे त्यांच्याकडे मात्र कला आहे, पण माझ्याकडे माझ्याकडे एकच कला आहे. मी नवीन मार्केटमध्ये काहीतरी क्रिएट करत असतो. मी असं मंदिर दरात आहे का लोकांना? सर आता तुम्ही ग्राहकांचा रिव्ह्यू घेतला, त्यात तुम्ही समजून घ्या की माझ्याकडे खरंच जेन्युइन आहे का. ते काय माझी माणसं नव्हते, ते ग्राहक होते आणि त्यांनी इथून माझ्याकडून 50-50 हजार रुपयाचा माल परचेस केलेला आहे. 100% परवडणारा आहे आणि परवडणारा आहे म्हणून तुम्ही बघत असाल तर आपल्याकडे माल मोठ्या प्रमाणात उतरलेला आहे. नक्कीच आपण पाहिलं, खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी फर्निचर ठेवण्यात आलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना, बदलापूरकरांना परवडेल अशा किमतीमध्ये आपण जर पाहिलं तर इथे हे फर्निचर विक्री जी आहे ती सुरू असतात आपल्याला पाहायला मिळते. वूड सिटी या दुकानामध्ये खूप सुंदर प्रकारे ही विक्री सुरू आहे आणि सर्वसामान्यांना परवडेल, बदलापूरकरांना परवडेल. सर मगाशी तुम्ही या बेडचा उल्लेख केला, याची किंमत किती असणार आहे? याची 3 सीटर 10,000 रुपयाला आहे आणि पूर्ण सेट 12,500 रुपयाला आहे. हे दोन्ही जर तुम्ही जेव्हा सेट घेता तेव्हा तुम्हाला एक सेंटर टेबल याच्या सेम कलरचा
याचा जो पफी असतो तो तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. त्याचे कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेणार नाही. आपण कस्टमाइज होईल का? सर याच्यामध्ये माझ्याकडे 120 कलर आहे. कस्टमरना तर समजा इथं मी मेहंदी कलर ठेवलेला आहे, एखाद्या घरचं ब्राऊन मॅच होतोय, पिंक मॅच होतोय, या कलर चॉईस करा. 2 दिवसात सोफा माझ्याकडून घेऊन जा. माझ्याकडे सगळे कलर्स वगैरे रेडी आहे. नक्कीच आपण पाहिलं खूप सुंदर सुंदर या ठिकाणी ऑफर ठेवण्यात आलेला आहे. वूड सिटी शॉपमध्ये आपण जर पाहिलं तर ग्राहकांची पसंती आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी शहरात अफवा पसरली होती फर्निचर स्वस्त मिळते, परंतु जेन्युइनली आपण बघू शकतो वूड सिटी शॉपमध्ये जायते कशा प्रकारे स्वस्त फर्निचर मिळतं याचा आढावा आपण घेतलेला आहे. सर, नागरिकांना इथे यायला, ग्राहकांना इथे यायला काय आव्हान असेल? स्टेशनच्या साईडून येत असाल तर मॅकडीची रिक्षा पकडा. मॅकडॉनल्ड्स आल्यानंतर मॅकडॉनल्डमध्ये 50 पाऊल पुढे आले तर लेफ्ट साईडला डीमार्टच्या दिशेने वूड सिटी म्हणून शॉप आहे. समोर नायरा पेट्रोल पंपचं काम सुरू आहे. शेजारी गायत्री गार्डन आहे, हॉटेल वेंकीज आहे. असे 4 लोकेशन आपले आहे. तुम्ही जर अंबरनाथच्या दिशेने येत असाल तर तुम्हाला बोंजर बिल्डिंग लोकेशनला टाकली तर बोंजरच्या अगदी समोर कारा मोटर्स आहे. कारा मोटरच्या समोर आपलं वूड सिटी म्हणून शॉप आहे. एक चांगली वस्तू घेण्यासाठी माझ्या शॉपमध्ये याल अशी मी अपेक्षा करतो तुमच्याकडे. नक्कीच बदलापूर शहरातली अशी प्रत्येक अपडेट घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.